पण सामान्य व्यक्तींच्या उपदेशामध्ये आणि साधूच्या उपदेशामध्ये एक जमीन आणि आसमानचा तो फरक असतो, लक्षात घ्या. कारण का सामान्यांचा जो उपदेश असतो तो प्रपंचासाठीच असतो, संसारासाठीच असतो, संसारातल्या वस्तूंसाठीच असतो. पण साधूचा जो उपदेश आहे तो प्रपंचात संसारात राहून तो परिपूर्ण परमार्थाचा असतो. विठ्ठल साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु परमात्मा परेशु असं म्हटलेलं जातंय. परमेश्वराच्या जवळ पोहोचण्याची ताकद गुरूंमध्ये असते, असे गुरुवर्य सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. म्हणजे एकंदर या नाथ संस्थांचं परंपरा कशी आहे, नाथ संस्थांमध्ये आषाढी एकादशीला वारी का केली जात नाही, माघवारीच का केली जाते, तसेच आणि औसेकर संस्थांमध्ये महाराज हिरवा फेटा का पाळतात आदी प्रश्नांची उत्तरे आपण आज या मुलाखतीमध्ये महाराजांकडून जाणून घेऊयात. तसेच या संस्थांमध्ये चक्री भजनाला अनन्यसाधारण महत्व असते. ही चक्री भजनाची परंपरा का सुरू केली गेली, कुठून आहे ही परंपरा, आणि चक्री भजन म्हणजे काय याचा उलगडा आम्ही तुम्हाला या मुलाखतीमध्ये करून देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सद्गुरू गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी आमच्या हजारो प्रेक्षकांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी वंदन करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की महाराजांना दीर्घायुष्य लाभो आणि आपल्याला वाढदिवसाच्या सुरुवातीला प्रथमच शुभेच्छा देतो. महाराज मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनु हरी. मी गुरुबाबा महाराज औसेकर, श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा या पीठावरती पीठाधिपती म्हणून गेल्या 39 वर्षापासून इथे मी सेवेत रुजू आहे. आणि असा औचित्य साधून आमचे स्नेही, आमचे मित्र गोपाळरावजी कुलकर्णी साहेब त्यांचं चॅनल घेऊनच आज आमच्या संस्थांमध्ये त्यांचं आगमन झालेले. आम्ही मनापासून अगोदर त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांनी सांगितले की या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी आपली मुलाखत घ्यायची आहे. तर आम्ही तात्काळ होकार दिला आणि जे काही प्रश्न विचारतील आम्ही त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ म्हणून महाराज सांगतात. महाराज आपल्या चरणी दंडवत करत मी सुरुवातीला आपली माफी मागतो, कारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही तुमच्या पाठीमागं मुलाखत द्यावी अशी विनंती करत होतो आणि आज अचानक तुमची पूर्व परवानगी न घेता आम्ही इथं तुम्हाला गाठलं. याचा उद्देशच असा आहे की वाढदिवसानिमित्त काही सकारात्मक चर्चा लोकांपुढे जावी आणि लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते त्याचा उलगडा व्हावा, म्हणून आज आपण याला मुलाखत असे न म्हणता एक गप्पाटप्पा म्हणूया आपण. ओके, तर एक गप्पाटप्पा मारूया आपण महाराज. तर गुरुवर्य सद्गुरूजी, आपण सुरुवातीला असं सांगा की हे तुमचं 5वी पिढी ना? 5वी पिढी. तर हे पहिल्या पिढीपासून 5व्या पिढीपर्यंत आतापर्यंत कोण कोण होऊन गेलं तुमच्या ह्याच्यामध्ये संस्थानामध्ये, आणि हे संस्थान स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? मुळात ही माझी 5वी पिढी आहे. अद्वैत धर्म प्रसारक
आमच्या संस्थानाचे मूळ प्रवर्तक आद्य सत्पुरुष समर्थ सद्गुरू वीरनाथ महाराज, नंतर मल्लनाथ महाराज, मल्लनाथ महाराजच्या नंतर गादीवरले दासवीरनाथ गुरुबाबा आणि पुढे ज्ञानेश्वर महाराज आणि नंतर मी आलो. आमच्याकडे ही परंपरा घराण्यातच चालू आहे. याचा अर्थ असा नाही की बाबा हे घराणेशाही चालू आहे का, घराणेशाही नाही, ही परंपराच असा वंश परंपरा आहे. आणि ही ना आदिगुरु शंकरा लागून या शिष्य परंपरा, हे सगळे आमची ही जी परंपरा आहे ती ही नाथ संप्रदायाची आणि त्यातल्या त्यात आळंदीची जी माऊली आहे ती परंपरा ही पुढे चालू आहे. याचा उद्देश एकच आहे. पूर्वीच्या काळामध्ये शैव म्हटला की तो त्याचा वेगळा संप्रदाय, वैष्णव म्हटला की त्याचा वेगळा संप्रदाय. प्रत्येक धर्माचे प्रत्येक संप्रदायाचे आपापले काही अशी नियमावली असतात आणि त्या नियमावलीला धरूनच आपल्याला चालावं लागतं. पण वीरनाथ महाराजांना हे दाखवून द्यायचं होतं आपण शैव असा किंवा वैष्णव असा यामध्ये मुळामध्ये भेद नाहीच. भेद नसताना मग आपण त्यामध्ये भेद पाडणारे किंवा भेद करणारे दरी निर्माण करणे आपण कोण आहोत. म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेद नाहीये. हे अद्वैत प्रसारक आहे. आद्य शंकराचार्यांचीच ही परंपरा पुढे या नाथ संस्थांच्या माध्यमातून गुरुगुंडा महाराज देगलूरकर यांच्या परिपूर्ण कृपाशीर्वादातनं ही परंपरा सुरू झाली आणि तो आशीर्वाद या घराण्याला मिळाला. महाराज, एक उत्सुकता आम्हाला आहे. सध्या पंढरीची आषाढीची वारी चालू आहे आणि आषाढीला आपल्या संस्थांतर्फे वारी जात नाही, पण माघ वारी का जाते त्याबद्दल आम्हाला थोडं उत्सुकता आहे. नाही, आषाढीला जात नाही अशातली गोष्ट नाही. आषाढीला तर आम्ही चालत न जाता पण गादीचा जवळजवळ 1,500-2,000 शिष्यवर्ग आहे. तो सध्या माऊलींच्या पालखीसोबत तुकोबारांच्या पालखीच्या सोबत आहेतच आहे आणि आम्ही प्रस्थानाला सुद्धा जाऊन आलो, त्याच्या आधी सुद्धा आम्ही जाऊन आलो. पण मुळामध्ये मुख्य वारी जर कोणती असेल आषाढी कार्तिकी आहे, नंतर माघवारी आहे. आम्ही आषाढी वारी कार्तिकी वारी या दोन्ही वारीला आम्ही पंढरपूरला जातो आणि वारीतले जे 4 दिवस सगळे जे नियम आहेत, कीर्तन, प्रदक्षिणा, चंद्रभागेचं स्नान, या सर्व नियमावलीला अजूनही आम्ही पालन करतो. आणि ही वारी काही आमच्याकडे नाही अशातली गोष्ट नाही. पण चालत म्हटल्यानंतर आमच्याकडे आमचे जे आजोबा दासवीरनाथ महाराज होते त्या जवळजवळ 250 वर्षापूर्वी त्यांनी इथून वारी सुरू केली. कारण या भागातनं माघवारीला जाणारे असे खूपच बोटावरती मोजण्या इतकी अशी मंडळी होती. आणि आषाढी कार्तिकी ही जशी भरते त्या खालोखाल जर भरणारी मोठी जर वारी कोणती असेल तर ती माघवारीच आहे. आणि आपल्या या भागातली आपल्या परिसरातली सगळ्यात जुनी वारी कोणाची असेल तर ती औषध संस्थानाचीच आहे असं संबोधलं जातं. आणि अख्ख्या वारकरी संप्रदायामध्ये तदनंतर पंढरपुरामध्ये माघवारी म्हटल्यानंतर औसेकरांचीच माघवारी असं संबोधलं जातं. कारण आम्ही इथून मल्लप्पा महाराजांच्या सोबत टप्पा करत करत असे टप्पे पार करत आम्ही पंढरपूरला 8 दिवसामध्ये पोहोचतो. इथून निघायची जी आमची तिथी आहे माघ शुद्ध द्वितीया, इथून निघाल्यानंतर माघ शुद्ध नवमीला मी पोहोचतो. तदनंतर माघ शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असं 4 दिवस तिथे फळं भरतात. त्याच्यामध्ये कीर्तन वगैरे होतात. आणि माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी रावळामध्ये परंपरागत घराण्याला जो देगलूरकरांकडून चालत आलेली भजनाची सेवा आहे, चक्री भजनाची, ती सेवा आजतागायत ती त्यांच्याच कृपाशीर्वादाने चालू आहे. आणि ती रावळामध्ये संपन्न होते. सद्गुरू, तुमच्याकडे एक वेगळं असं वैशिष्ट्य काय आहे ते सांगतो मी प्रेक्षकांना की चक्री भजन. भजनामध्ये तर आपण अनेक प्रकार पाहिलेले आहेत, पण चक्री भजन हा प्रकार फार फक्त या गुरुबाबांच्या कीर्तनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तर हे चक्री भजन काय आहे आणि
केव्हापासून तुम्ही सुरू केली आणि त्याच्या मागचं गमक काय चक्री भजनाचं? मुळात चक्री भजन म्हणजे पांडुरंगाचंच नाव आहे, विष्णूचंच नाव आहे. जे विष्णूचे आपण विष्णू सहस्रनाम जर आपण म्हणत असो तर त्यामध्ये विष्णूचे 1000 नाम आहेत. शंखभ्रू नंदकी चक्री, चक्री शब्द आलाय. शारंगधन्वा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रणयुध. चक्री हे विष्णूचंच भजन आहे. म्हणून गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी देगलूर जवळ एका तपोवनामध्ये जिथे शिवालय आहे, आजही शिवालय आहे, त्या काळामध्ये कोणी तिथे जाणं शक्य नव्हतं. पण गुरुगुंडा महाराजांनी 12 वर्ष कडुलिंबाचा पाला त्यांनी सेवन केला, लिंबाचा रस त्यांनी सेवन केला. आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सोबत घेतलं 12 वर्ष, पण त्या उपभोग घेतला नाही. आणि 12 वर्षामध्ये त्यांनी जी साधना केली, व्रतस्थ होऊन साधना केल्यामुळे पांडुरंगांनी त्यांना वेगळ्या रूपांमध्ये त्यांना दर्शन दिलं आणि त्यामधूनच हे चक्री भजनाची निर्मिती झाली. म्हणजे थोडक्यात म्हणजे पांडुरंगाचा जय जयकार, विठुरायाचा जय जयकार. जे अभंग त्याच्यामध्ये 14 अभंग गुंफली गेलेली आहेत. जसं समुद्रातनं 14 रत्न बाहेर पडली, तसे पांडुरंगाच्या साठीच, पांडुरंगाच्या स्तुतीसाठी, पांडुरंगाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कृपा प्राप्त करून देण्यासाठी हे 14 अभंग आज आमच्या चक्री भजनामध्ये म्हटले जाते. आणि तदनंतर जो कोणी अनुग्रह घेतो, दीक्षा घेतो, उपदेश घेतो, त्याला मात्र चक्री भजन करावंच लागतं. आणि एक अभंग झाल्यानंतर मग त्या पंढरीनाथाचा जय जयकार होतो. पहिला अभंग झाला तर पहिला जय जयकार होतो तो पंढरीनाथाचा. मग त्याच्यावर ते नाचावं होतं, पंढरीनाथ पंढरी जय जय, पंढरीनाथ पंढरी जय जय. दुसरा अभंग झाला, दुसरा गोविंदाचा जय जयकार होतो, गोविंद राम गोविंद जय जय गोविंद राम. तिसरा अभंग झाला नारायण हरी जय जय नारायण हरी. चौथा अभंग झाला विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई. अशा तो पांडुरंगाचा जय जयकार आहे. म्हणजे आपलं देहभान विसरून फक्त आपल्याला नाचायचंच नाहीये, परंपरागत वंश परंपरागत जो विणा देगलूरकरांनी नारदीय विणा आज आपल्या मूळ पुरुषांना वीरनाथ महाराजांना दिला, तो विणा त्यांनी सांगितलं की बाबा तुला प्रचार आणि प्रसार दोन्ही तुलाच करायचा आहे. म्हणून तो प्रचार आणि प्रसार आणि तो पांडुरंगाचा आनंद सर्वांना द्विगुणित करावा. आणि भजन करण्यासाठी इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारे बंधनं नाहीये. एखादी साधना करायची म्हणल्यानंतर अनेक प्रकारची बंधनं असतात. खटनट यावे आणि शुद्ध होऊनिया जावे हे संत महात्म्याचं वचन आहे. त्या वचनाप्रमाणे या भजनामध्ये कोणीही येऊ शकतो आणि तो आपला उद्धार तो करून घेऊ शकतो. बाबा, हे तुमच्या त्या विणेबद्दल खूप मोठी उत्सुकता आहे. किती हजार वर्षापासूनची असलेली विणा, एक दुर्मिळ विणा तुमच्याकडे आलेली आहे. तर ते आपल्याला कोणी दिली आणि काय त्याच्या विणेचं पाठीमागचं रहस्य काय? हा विणा म्हणजे नारदीय विणा आमच्याकडे संबोधला जातो. हा विणा बाजारात विकत आणलेला नाहीये. गुरुगुंडा महाराजांचे अनेक शिष्य पण त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ शिष्य जर कोण असतील तर त्याच्यामध्ये माझे मूळ पुरुष आहेत वीरनाथ महाराजांचा त्यांच्यामध्ये नंबर लागतो. आणि त्यांनी सेवा केली आणि सेवा केल्यानंतर आपल्या गुरुकडूनच त्यांना विण्याचा, चिपळ्याचा, धाट्याचा आणि चाळीचा प्रसाद मिळाला. भजन करत असताना वंश परंपरागत तुम्हाला जो प्रसाद मिळालेला आहे तो रोज अंगावरती धारण करावा लागतो. आणि औसेकरांच्या घराण्यामध्ये एखादा कोणी व्यक्ती जर आपलं देहाचा त्यांनी त्याग केला असेल, देह त्याग केला असेल, त्याचा प्राण गेला असेल, तर तो मृत झाला असेल तरी आमच्या घराण्यामध्ये चक्री भजन बंद होऊ शकत नाही. कारण ती आमची नित्यनेमाची सेवा आहे. बहुत जण म्हणतात हे काय तुमचा इव्हेंट आहे का, तुमचा कार्यक्रम आहे का? मला आवर्जून या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं, चक्री भजन म्हणजे आमच्या औसेकर घराण्याचा इव्हेंट नाहीये, तो कार्यक्रम नाहीये. मग चक्री भजन आहे तरी काय? घराण्यामध्ये पांडुरंगाची नित्य उपासना म्हणजे चक्री भजन. नित्य उपासना चालत आलेली, नित्य साधना चालत आलेली.
तेच आमचं चक्री भजन आहे. आज चक्री भजन आहे म्हणून तर आम्ही जीवित आहोत, चक्री भजनासाठीच आम्ही जिवंत आहोत. आणि आतापर्यंत पांडुरंगाने 40 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडून एकही दिवस चक्री भजन चुकवलेलं नाहीये, चुकवलं गेलं नाहीये. काही अपरिहार्य कारणामुळे जर काही असेल, पण माझा मुलगा आहे किंवा आदरणीय हेनाजी महाराज आहे, यांना मग सांगावं लागतं की बाबा अशी सेवा तुम्ही करा. पण आम्हाला कुठे जरी आम्ही गेलो, पण भजन केल्याशिवाय आम्हाला राहता येत नाही. महाराज, एक लोकांमध्ये याची उत्सुकता आहे की महाराज म्हटलं की पांढरा फेटा त्याच्या डोईवर असतो किंवा भगवा, पण आज आम्ही तुमच्या डोईवर हिरवा फेटा पाहतोय. नेहमी तुम्ही हिरवा फेटा परिधान करता, शॉल देखील आपल्याकडे हिरवी आहे. तर याचं काय रहस्य काय? मुळात आम्ही निलंग्याचे, नंतर आम्ही आलो विराजमान झालो. आमच्या मंदिरासमोर वकिलांचं घर आहे, ब्राह्मणाचं घर आहे, दासराव वकील. त्यांचे जे मूळ पुरुष होते त्याने आमच्या मूळ पुरुषांना इथे आणलं आणि आम्हाला त्याने इथेच ठेवून घेतलं. मूळ तसे आम्ही निलंग्याचे असल्यामुळे माझे मूळ पुरुष वीरप्पा महाराज, कारण वाणी लोकांमध्ये, लिंगायत लोकांमध्ये अप्पा म्हणायची सवय, पण वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, असं वीरप्पा, मल्लप्पा हे सुद्धा शब्द प्रचलित आहेत. म्हणून अजूनही म्हटलं जातं, कोणी काही मागितलं तर हे काय मल्लप्पाची खीर आहे का, मल्लप्पाची खीर आहे का, म्हणजे इतकं ते औदार्य त्यांच्यामध्ये होतं. मूळ आम्ही निलंग्यातले असल्यामुळे आमच्या मूळ पुरुष वीरनाथ महाराज, त्यांचे जे वडील होते ते सावकारकी करायचे आणि त्यांचं नाव मल्लप्पा सावकार, मल्लप्पा महाराज नाही, मल्लप्पा सावकार. ते त्यांचं तिथं छोटंसं किराण्याचं दुकान होतं आणि कोणी आले तरी सुद्धा मालाच्या माध्यमातनं, साहित्याच्या माध्यमातनं त्यांची पूर्तता करायचे. हाच त्यांचा व्यवसाय होता. आणि एक दिवस पिरपाशांकडे असे काही फकीर लोक आले आणि फकीर लोक आल्यानंतर त्यांना जीव वगैरे घालायचं होतं. मग त्यांनी मल्लप्पा सावकारांना बोलून घेतलं की बाबा, फकीर लोक आलेले आहेत, तुझ्याकडे काही शिदापाणी असेल तर दे. आणि त्यांनी मान्य केलं. पण त्यांच्या दुकानामध्ये त्या दिवशी काही माल नव्हता. मग शेजाऱ्याचं त्यांनी दुकान फोडलं, त्याची परवानगी न घेता, आणि मालाची पूर्तता केली. दुसऱ्या दिवशी ते स्वतः त्या मालकाच्या घरी गेले आणि सांगितलं, माझ्या हातून अशी चूक झालेली आहे, तुला काय शिक्षा करायची तू शिक्षा कर. तो म्हणाला, कशासाठी तुम्ही माझ्या दुकानात सगळी साहित्य घेतलं. सगळं सांगितल्यानंतर तो सुद्धा उदार अंतःकरणाचा होता आणि सांगितलं, तुम्ही चोरी वगैरे काही केली नाही, उलट तुम्ही चांगलं कार्य केलात, माझी काही तक्रार नाहीये. आणि मग ज्या वेळेस ही गोष्ट पिरपाशांना कळली, तिथे जे निलंग्यातले मोठे संत होऊन गेले पिरपाशा, त्यांना ही गोष्ट कळली. आणि कळल्यानंतर मग एकाने सांगितलं, यांच्या घराण्यामध्ये संतती नाहीये, याला संतती नाही, तुम्ही ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही तुमची ताकद वापरायला पाहिजे. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ठीक आहे, यांना मी आशीर्वाद करतो. मग त्याने आपल्या जवळची खजूर, खारीक असते, खारीक यांच्या नवरा-बायकोंच्या झोळीमध्ये त्यांनी टाकलं, दिलं आणि सांगितलं की तुला एक संतती होईल. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांना वीरनाथ महाराज त्यांच्या पोटी आले श्रावणवद्य अष्टमी दिवशी. आणि आल्यानंतर त्यांना खूप मोठा आनंद झाला. पिरपाशांना वाटलं की बाबा चला, माझ्या त्या परमेश्वरांनी, अल्लाने ऐकलेलं आहे, आपण जाऊन त्या बाळाला आपण आशीर्वाद करावा. मग ज्यावेळेस ते लवाजमा घेऊन मल्लप्पा सावकारांच्या घरी आले, आल्यानंतर बाळाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आपल्या डोक्यावरची ती पगडी असेल, रुमाल असेल, फेटा असेल, त्यांनी बाळाच्या डोक्यावरती ठेवल्यानंतर सांगितलं, ये मेरी निशानी है, आप इसका जतन करो. शब्द होते, ये मेरी निशानी है, आप इसका जतन करो. मग त्यावेळेस पासून आमच्या घराण्यामध्ये जो कोणी गादीवरती बसतो, बसल्यानंतर त्याला हा हिरवा रुमाल डोक्यावरती बांधावाच लागतो, कंबर ही त्याला बांधून घ्यावीच लागते. आणि तो आशीर्वाद प्रसाद आहे. म्हणून त्यावेळेस पासून हा पिरपाशांचा प्रसाद आमच्याकडे चालू आला. गुरुबाबा, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर आणि यांचे आणि धुंडा महाराज देगलूरकर यांचे अत्यंत जवळचे असे सलोख्याचे संबंध होते. तर या दोघांच्या संबंधाबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत का? धुंडा महाराज खूपच आठवणी आहेत.
धुंडा महाराज देगलूरकरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे मी त्यांच्या चरणाजवळ बसून मला ज्ञानेश्वरी श्रवण करण्याचा योग आला, तुकाराम गाथा श्रवण करण्याचा योग पंढरपूरला आला आणि माझे 8-10 श्रावण चातुर्मास ज्यावेळेस मी पंढरपूर क्षेत्रामध्ये अभ्यासासाठी होतो त्यावेळेला धुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी आम्हाला ऐकायला मिळाली. साक्षात संत हे कसे असतात, साक्षात संतांकडे ज्ञान हे कसं असतं आणि ज्ञानेश्वरी ही कशा पद्धतीने ऐकवायची आणि ती गोडी जर कोणी लावली असेल तर गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकरांनीच लावलेली आहे. आणि ज्यावेळेला मी गादीवरती बसलो, गादीवरती बसल्यानंतर त्या गादीवरती मला हात धरून औषध संस्थानाच्या गादीवरती पीठावरती बसवण्यासाठी आपल्या वृद्धापकाळामध्ये सुद्धा धुंडा महाराज स्वतः आले आणि आमच्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवला. ही एक आठवण. तदनंतर ज्यावेळेस माझा लग्नाचा विषय निघाला 1989 साली आणि 90 साली एप्रिलच्या महिन्यामध्ये मग ज्यावेळेस आमचा विवाह झाला. पण 89 साली धुंडा महाराजांना आमच्या वडिलांनी प्रश्न टाकला की गुरुबाबांचं लग्न करायचंय, कसं करायचं. सहज बोलून गेले, पुण्यामध्ये आहेत की म्हणले आणि लगेच 4 दिवसात पुण्यातले पाहुणे काही ध्यानीमानी नसताना ते आले आणि वाङ्निश्चयाचा कार्यक्रम हा महाराजांच्या साक्षीत्वानेच, महाराजांच्या सानिध्यामध्ये, महाराजांच्या चरणाजवळच तो संपन्न झाला. म्हणून महाराजांचा आणि आमचा त्या घराण्याचा संबंध 5 पिढ्यांपासून. गुरुबाबा, पंढरपूरला अनेक लोक दर्शनासाठी जातात, प्रत्येकालाच पंढरपूरला जाता येतं असं नाही. तर त्यांची काही गैरसोय त्या भक्ताची होऊ नये म्हणून तुम्ही इथं गोपाळपूरमध्ये प्रति पंढरपूर उभा केलेला आहे. तर त्या प्रति पंढरपूर उभा करण्यामागची भूमिका काय होती आणि काय आहे त्याच्यामध्ये स्वरूप कसं आहे ते? मूळ म्हणजे कसं आहे, इथलं आमचं नाथ मंदिर हे मूळ आहे. नंतर गोपाळपूर आहेच आहे आणि नाथ मंदिरामध्ये पांडुरंग हा स्वयंभू आलेला आहे. म्हणजे थोडं जरा विस्ताराने सांगा. स्वयंभू जो आलेला आहे, आमच्या घराण्याचे द्वितीय सत्पुरुष मल्लप्पा महाराज हे अवतारिक पुरुष, अवतार ज्ञानराज, नाव शोभे मल्लराज, तिही लोकी लाविला ध्वज, भक्ता तारेले सज, धन्य धन्य तुझी ख्याती. सांगतात धन्य धन्य तुझी ख्याती, दरुशने मुक्त होती, दरुशने मुक्त होती आणि करोनी अद्वैत भक्ती आणिले विठ्ठल. अरे बाबा, तुम्ही काय केलं तर तुम्ही अद्वैत भक्ती करून साक्षात परमेश्वराला, पांडुरंगाला आज तुम्ही तुमच्या देवळात आणलात आणि ती स्वयंभू मूर्ती आज आमच्या या मंदिरामध्ये विराजमान आहे. आमच्याकडे रुक्मिणी आली नाही, फक्त पांडुरंगच आला. आणि ज्यावेळेस महाराज इथं भजन करायला लागले, भजन करता करता टाळ्या वाजवले आणि हात सोडायला लागले. लोक म्हणायला लागले, शिष्य आपण हात का सोडायला लागलात? ते म्हणाले की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या पितांबराला तिथे दिव्यानी पेट घेतलेला आहे आणि ते मी विझवतोय. आणि टाळ्या वाजवल्यानंतर त्यांचे हात असे काळेभोर झाले. इतके हे अवतारिक पुरुष मल्लप्पा महाराज. म्हणून आमच्याकडे मूळ कसं हे मंदिरातच ही मूर्ती विराजमान झाली. गोपाळपूरचा विषय आपण काढला. गोपाळपूर म्हणजे माझे आजोबा दासवीरनाथ महाराज, ज्यांना आपण गुरुबाबा म्हणतो, हे योगी पुरुष. त्यांनी आपला शेवटचा काळ कुठे त्यांनी घालवला तर तो शेवटचा काळ कृष्णाच्या चरणाजवळ गोपाळपूरला त्यांनी घालवला. आणि ज्यावेळी शेवटची अवस्था त्यांची झाली, सगळे षडचक्र वगैरे जागृत झाले होते महाराजांचे आणि जागृत झाल्यानंतर ते विधेय अवस्थेला पोहोचले होते. आणि नंतर ज्यावेळेस पालखीचं दर्शन घेतलं, पंढरपूर पालखी आली, आसन लावलं, षडचक्र जागृत केले आणि आपलं जे षटस्थल आहे ते ब्रह्मरंध्र ते फोडले आणि इथून बॉम्ब सारखा आवाज आला आणि आपल्या या डोक्याचे त्याचे 2 तुकडे केले. जसं आपण नारळ फोडतो 2 भाग होतात, तसं तिथल्या तिथे 2 भाग केले. समोर तो आला काळ पुरुष आणि सांगितलं की मी तुला घेऊन जायला आलोय, तेवढे निश्चित तुम्हाला घेऊन जा, फक्त मला एकदा माझ्या गुरुचं स्मरण करू दे, गुरुच्या चरणाचं तीर्थ घेऊ दे. आणि मग त्यांनी आपल्या गुरुचरणाचं पादोदक घेतलं आणि आसन लावल्याबरोबर आपलं मस्तिष्क त्यांनी फोडून सांगितलं त्यांनी काळपुरुषाला, आता फुटलेलं मडकं घेऊन जा. तिथल्या तिथं तिने आपलं प्राण सोडलं.
आणि ती तपोभूमी असल्यामुळे आता आम्ही सध्या त्याला 25 एकर मध्ये बराचसा विस्तार वगैरे केलेला आहे, म्हणून ती जागा खूप चांगली आहे आणि पवित्र आहे. आपण जे कोणी हे या माध्यमातून आपण माझी मुलाखत ऐकत आहात, अशा पवित्र स्थळी आपण निश्चितच यावं. आपण पारायण करू शकता, नामजप करू शकता, तिथे साधना करू शकता, तर निश्चितच तुम्हाला त्याची एक वेगळी अनुभूती मिळेल. महाराज, लोकांना आता उत्तर मिळालं असेल की त्या तुमच्या गोपाळपूरमध्ये फक्त विठ्ठलच आहे, रुक्मिणी का नाही? त्याचं उत्तर त्यांना मिळालं असेल तुमच्या ह्याच्यात. कारणच एक आहे की बाबा पांडुरंग परमात्मा आहे, तो भक्तांसाठी केलेला आहे. मागे पुढे उभा राही सांभाळित, आलिया आघात निवाराया, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी पुरवितो. म्हणून ज्यावेळेस आपण बार्शीला जातो भगवंताच्या मंदिरामध्ये, मागच्या महिन्यामध्ये मागच्या 24 मेला एक चतुर्भजनाचा कार्यक्रम बार्शी महोत्सवच्या माध्यमातून तिथे तो झाला आणि त्या निमित्तानं मला भगवंताच्या मंदिरामध्ये जाण्याचा योग आला. ज्यावेळेस बरेच वर्षानंतर मी दर्शन घेतलं आणि संपूर्ण ती मूर्ती कशाची आहे तर ती शाहीग्रामातली मूर्ती आहे. शाहीग्रामातली मूर्ती पाहिल्यानंतर त्या देवाच्या पाठीमागे भला मोठा आरसा लावलाय, भला मोठा आरसा लावलाय. गंमत अशी आहे, भगवंत तिथे उभे आहे, चरणाजवळ आपल्या भक्ताला घेतले, अमरीशाला तिथे घेतलेली आहे आणि लक्ष्मी आली तितक्यात. लक्ष्मी म्हणते मला जागा द्या, तुम्ही तुमच्या शेजारी द्या. ते म्हणाले आता माझ्या शेजारी जागा नाही, तू माझ्या पाठीमागे येऊन उभा राहा. आणि ती लक्ष्मी भगवंताच्या पाठीला येऊन चिटकून उभी राहिली. म्हणून त्या एका मूर्तीमध्ये तुम्हाला 2 मूर्त्या दिसतात. समोरची बाजू बघितली तर भगवंत आहेत, म्हणजे नारायणच आहेत, साक्षात विष्णू नारायण आहेत. आणि मागच्या बाजूला आपण लक्ष देऊन त्या आरशात बघितलं तर साक्षात आपल्याला लक्ष्मी तिथे आपल्याला दिसते. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. पहिलं त्यांनी स्थान जे दिलेलं आहे आपल्या भक्तांसाठी दिलेलं आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सद्गुरू महाराज, आता सध्या पंढरीची वारी चालू आहे. हजारो वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी असोचलेले आहेत, वारी करण्यासाठी पायी परिक्रमा करत आहेत ते. तर या समस्त वारकरी संप्रदायांना आपण काय संदेश देणार आहात आणि एकंदर या भावी पिढीला आपण वारकरीचं महत्व कसं पटवून देणार आहात? जगाच्या पाठीवरती हा पांडुरंग एकच देव असा आहे, एकच देव असा आहे की तो सगळ्या भक्तांना आपल्या चरणाचं दर्शन देतो. आज तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, इथे शिवू नका, तिथे शिवू नका, इथे स्पर्श करू नका. खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. खट नट कसंही असो, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. तिथे कोणत्याही प्रकारे भेद नाहीये. आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे कसा आहे, त्याच्याकडे जायचं म्हणजे एक वारी. कारण वारी म्हणजे काय आहे, तुम्हाला गाडी घेऊन जायची नाहीये, ज्यांना ते शक्य नाहीये तुम्ही गाडीतनं जाऊ शकता. पण ज्यावेळेस आपण एखाद्याकडे चालत जातो, चालत जाताना आपल्या डोक्यावरती काही बोजा असतो का, खांद्यावरती काही ओझं असतं का? तर माणूस चालत असताना कसा चालतो, मोकळा होऊन चालतो आणि मोकळा होऊन चालतो. त्याचप्रमाणे तो पांडुरंग म्हणतो माझ्याकडे यायचा असेल तर तू कोणत्याही प्रकारे अभिमानाची गाठ, मीपणाची गाठ, अहंकाराची गाठ तू घेऊन ती सोडून तू माझ्याकडे ये, म्हणजे तात्काळ मी तुला या बंधनातून मुक्त करतो. म्हणून पांडुरंग तो परमात्मा कसा आहे, तो कमरेवरती, दोन्ही कमरेवरती हात ठेवून उभा आहे बरं का, करकठावरी ठेवून या. आपल्या कठावरती दोन्ही हात ठेवून तो उभा आहे. त्याचं कारण काय आहे, शास्त्रात असं सांगितलेलं आहे की बाबा जो कोणी माझा भक्त आहे त्यांना संसार कुठपर्यंत खोल आहे तर या कमरेइतकाच खोल आहे, या कमरेइतकाच खोल आहे. म्हणून तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तो तिथे उभा आहे, ते कारण आहे. तो भक्तांची वाट पाहत उभा आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जगाच्या पाठीवरती ही संकल्पना कुठेच नाहीये. आज आपण कुठे जर जायचो म्हटलं की लवकरात लवकर पोहोचण्याचा आपण प्रयास करतो, प्रयत्न आपण करतो आणि चांगल्यातली चांगली गाडी
जेणेकरून आपल्या पायाला माती सुद्धा लागता कामा नये. जितका आरामदायक प्रवास होईल तितका आपला प्रवास चांगला झाला. पण पांडुरंगाकडे जो भक्त जातो, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावा रे. एक थोडस तुम्ही आठवा, विचार करा. यावेळेस तुमचा जवळचा जीवलग मित्र आहे आणि तो गावातच राहत असेल, तुमच्याकडे भले महागड्या गाड्या असतील, अजून काही असेल, पण ज्यावेळेस एखादा मित्र आपल्या मित्राकडे पायी जातो, चालत जातो, म्हणजे कसा जातो, तो निवांत जातो. बस तो विचारतो, अरे तू आलास कसं? तर तो सांगतो काय, मी पायी आलो, मी चालत आलोय तुझ्यासाठी. चालत जाणं म्हणजे त्याच्यामधून कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा, त्यामधून माणूस एक आध्यात्मिक दृष्ट्या तो खूप तयार होतो. आध्यात्मिक दृष्ट्या तयार होतो, त्याची चिंतन प्रणाली ही खूप चांगली निर्माण होते. ज्यावेळेस आपण ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि अनेक संत महात्म्यांची ज्या पालख्या ज्यावेळेस आपल्या स्थानावर पंढरपूरकडे निघतात, निघाल्यानंतर आज त्या वारीचं जर नियोजन जर पाहिलं तर ते नियोजन इतकं अफलातून असतं, कुठेही त्या वेळेमध्ये मागे पुढे होत नाही. भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग, संतांचा मेळा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज जिथे प्राप्त होतात. म्हणून आयुष्यामध्ये वारी जर करायची असेल तर माणूस म्हणून करू नका, वारकरी म्हणून तुम्ही वारी करा. एकच संदेश मी देऊ इच्छितो, माणूस म्हणून ठीक आहे, आपण माणसं आहोत, आपण मनुष्य आहोत, पण मनुष्य तर आहोत, पण वारी करायची असेल तर तुकोबाराने ज्या पद्धतीने सांगितलेली आहे, होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. आणि ज्या दृष्टीने आपण वारकरी होऊन जर आपण पंढरीला जर गेलो तर निश्चितच आपली या संसारावरची आसक्ती, ममत्व, या संसाराबद्दलचं आकर्षण हे सहज आपलं सगळं निघून जाणार आहे. म्हणजे आपल्या समोर कोणी जर लाखो रुपये जरी टाकले, त्याच्यावरती आपली वासना जाणार नाही, त्यावरती आपलं मन जाणार नाही. मन इतकं स्वच्छ आणि निर्मळ होईल. ही ताकद कशामध्ये आहे तर त्या वारीमध्ये आहे. म्हणून वारीचा आनंद जगाच्या पाठीवरती हा काही पैसे देऊन मोजून घेण्या इतका नाही, आपण मोजून घेऊ शकत नाही आणि घ्यायचाही नसतो. तो आनंद मात्र अंतरंगातला आनंद आहे. आणि अंतरंगातनं ज्यावेळेस एखादी गोष्ट स्फुरते तर ती अत्यंत शुद्ध असते, पवित्र असते आणि परमेश्वराच्या चरणापर्यंत घेऊन जाणारी असते. हरिभक्त परायण गैनीनाथ महाराज हे पंढरपूर देवस्थान समितीचे ज्यावेळेस अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी अनेक बदल केले. तर आता जे विलक्षण बदल त्यांनी असा केलेला आहे की मुख्यमंत्री ज्यावेळेस शासकीय पूजा करतात त्यांच्यासोबत वारीला येणारे जे हे आहेत, म्हणजे जे दिंडे घेऊन त्यांना पूजेचा मान मिळावा. तर हे पाहून तर मला ऐकून कसं वाटलं त्याबद्दल? कसं असतं, कुठे गेल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट आज राजकीय लोकांना सगळ्या क्षेत्रामध्ये मिळते. ते कुठेही जाऊ त्यांना रेड कार्पेट मिळतं. मग वारकऱ्यांची कदर कोण करणार? जो दर्शनासाठी 18 तास 24 तास आज कोणतीही तक्रार न करता तो रांगेत उभा असतो. कारण मी अनेक वेळा माझ्या आणि कीर्तनातनं, प्रवचनातनं सुद्धा मी वारकऱ्याची व्याख्या काय करतो. वारकऱ्याची व्याख्या जी आहे, जीवनामध्ये, प्रपंचामध्ये त्याची कोणत्याही प्रकारे तक्रार नाही, तोच वारकरी होतो. कुठल्याही प्रकारे तक्रार नाही बरं का. घरी असू देत किंवा बाहेर असू देत, काही तक्रारच नाहीये असा वारकरी पांडुरंगाच्यासाठी तो 18 24 तास उभा राहतो. आज हे त्याचं किती मोठं त्याग आहे तुम्ही मला सांगा. आज आपण 1-2 तास कुठे जाऊन यायचं म्हणलं की म्हणतो की आम्हाला खूप वेळ झाला, खूप उशीर झाला. पण वारकरी हा असं म्हणणार नाही की बाबा आज माझा दिवस व्यर्थ गेला, तो कधी म्हणणार नाही. कारण भक्तीचं जर शुद्ध स्वरूप काय असेल, वारीचं शुद्ध स्वरूप काय असेल, वारीचं शुद्ध स्वरूप, कारण वारकरी ज्यावेळेस वारी करतो त्याचं शुद्ध स्वरूप असं आहे की आम्ही वारी का करतो त्याचं उत्तर तो वारकरी असा देतो, मला पुढच्या वेळेस, आता माझी वाक्य ऐका, पुढच्या वेळेस मला पुनश्च वारी करायला मिळावी बरं का. पुढच्या वेळेसच नाही, जन्मोनजन्मी आम्हाला वारी करायला मिळावी. आणि प्रपंचासाठी, मुलाबाळांसाठी आम्हाला काही तू दिलं तरी आम्हाला काही घ्यायचं नाहीये, आम्हाला प्रपंचामध्ये काही मागायचंच नाहीये. वारीसाठीच वारीची संकल्पना
कीर्तनासाठीच कीर्तनाची संकल्पना, एकादशीसाठीच एकादशीची संकल्पना, हे व्रत जे आहे ते प्राप्त होण्यासाठीच आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सर्व तत्वज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये उतरू, कारण परमेश्वराकडे एक जर भक्तांनी ठरवलं आपल्या प्रपंचासाठी पोटासाठी काही मागायचं नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असो द्यावे समाधान. कारण परमेश्वराला माहितीये की कोणाच्या जोडीमध्ये किती मापटं टाकायचं, किती माप टाकायचे परमेश्वराला बरोबर माहितीये. आपण आपल्या प्रपंचासाठी कशाला मागून आपण परमेश्वराला नाराज करायचं. आपण स्वतःसाठी पैसा मागायला लागलो, संपत्ती मागायला लागलो, अजून ऐश्वर्य मागायला लागलो, परमेश्वराला कळून चुकतं. हा सगळा नाटकी, हा ढोंगी आहे. म्हणून माझी एक कळकळीची विनंती अशी आहे, परमेश्वराला जर मागायचं असेल भक्ती मागा, सेवा मागा, उपासना मागा. आणि असं जर आपण जर मागितलो, परमेश्वर आपल्याला सर्व काही तो देऊन जातो आणि तो आपल्याला सहज प्राप्त होतो. हे त्या वारीचं वैशिष्ट्य आहे. प्रेक्षक हो, वास्तविक पाहता सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचे हे गप्पाटप्पा नव्हत्या. एक आमच्यासाठी ते आशीर्वचनच होतं आणि ते सतत बोलत राहू आणि आम्ही ऐकत राहू. आम्ही तल्लीन होऊन इतकं आम्ही त्या मुलाखतीमध्ये तल्लीन झालो होतो. वास्तविक पाहता ही मुलाखत घेण्यासाठी आम्ही जवळपास 12 वाजता इथं पोहोचलो होतो. 5 वाजले. 5 वाजताची आम्हाला वेळ मिळाली. बाहेर त्यांचे शिष्यवर्ग वाट पाहत आहेत. यामुळं महाराजांच्या मध्ये आणि शिष्यामध्ये आम्ही व्यत्यय न आणता कालमर्यादा असल्यामुळे आम्ही येथे थांबत आहोत. आणि आपल्याला या मुलाखतीबद्दल काही हे वाटलं तर त्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि आपल्याला ही मुलाखत आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.